तिन्ही गाड्या बोलवल्या मी. त्यावेळेस तो टँकरचा ड्रायव्हर पण होता, त्याला काढलं बाहेर, रेस्क्यू केलं. आणि गॅस मोठा वाहत असल्यामुळे रोड पूर्ण वाहत होता. रोड पूर्ण ब्लॉक करण्यासाठी पोलीस कंट्रोल रूम MSCBला कॉल केले, आदरणीय कमिशनर श्रीकांत साहेबाला कॉल केला आणि MSCBच्या लाईटला आणि ह्या कंट्रोल करून पूर्ण कूलिंग चालू केलं. गॅस हा हवेपेक्षा जड आहे, 1.8 टाइम्स जड आहे हवेपेक्षा. त्यामुळे तो ग्राउंडलाच पसरणार आहे. आग जर लागली तर ते ग्राउंडला आग लागणार आहे चौकडाचं. त्यामुळे हा एरिया जवळून वाहत होती. पूर्ण विमानतळाकडे जाणारी सकाळच्या फ्लाईटसाठी लोक पळत होती, पण तो रोड ब्लॉक केल्यामुळं मग जरा बाहेरून वादावादी झाली आणि त्या लोकांना बंद करून कूलिंग चालू आहे. सर आता किती रिस्क आहे? रिस्क भरपूर आहे. जोपर्यंत गॅस बाहेर निघत, 17.5 टनचा टँकर आहे तो, आणि तो अजून 5.5 तास ड्रेन व्हायला लागणार आहे पूर्ण LPG गॅस. तो लिक्विड आहे, अंडर प्रेशर. तो बाहेर निघताना गॅस होतो आणि तो बाहेर निघताना परत त्याला लिक्विड झाल्यामुळे तो बाहेर आलं लिक्विड, त्यामुळे थोडं थोडं होतं आणि कमीत कमी थोडा होतं म्हणून तो आग जास्त पसरू शकत नाही. तर लिक्विड जर सगळं बाहेर आलं असतं तर आपोआप रस्त्याने नालीनं व्हायला असतं आणि ते व्यापार व्हायला त्यावेळेस आगीचं प्रमाण जास्त रिस्क झाले असेल. त्यामुळे सुद्धा थोडंसं कमी आहे, पण आपण कूलिंगच त्यासाठी चालू ठेवतो. जोपर्यंत ते ड्रेन होणार नाही तोपर्यंत रोड ब्लॉक राहील. आणि जनतेला सुद्धा विनंती आहे की आसपासच्या जनतेने ज्या 500 मीटरच्या एरियामधून पूर्णतः सहकार्य करावं त्यांनी आणि आपले गॅस सिलेंडर किंवा लाईट चालू करू नयेत आणि तिथं स्पार्क करू नये, ही जनतेची विनंती आहे.